आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ फॅक्टरिंग. ओके, आपल्या फॅक्टरिंगचे प्रकार वेगवेगळे असतात, ते सगळे आपण बघणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचे जे काय फॅक्टरिंगचे प्रकार आहेत ते आपण बघूया. पहिला आहे काय, रिसोर्स फॅक्टरिंग आणि नॉन रिसोर्स फॅक्टरिंग. बाळांनो, रिसोर्स फॅक्टरिंग काय सांगा. रिसोर्स फॅक्टरिंग म्हणजे काय, जर तुमचा फॅक्टर बॅड डेब्टला रिस्पॉन्सिबल नसेल. बॅड डेब्ट म्हणजे काय, आपले पैसे कोणी ठकवले तर त्याला काय म्हणतो आपण, बॅड डेब्ट. जर व्यवहारामध्ये बॅड डेब्ट झाली म्हणजे ज्याला उधारीवर माल विकला आणि त्याने पैसे दिलेच नाहीत तर त्याला म्हणतात बॅड डेब्ट. मग हे बॅड डेब्टचे पैसे कोण देणार, कोणी सहन करायचे. जर हे पैसे क्लायंटने सहन करायचे. क्लायंट म्हणजे कोण, सेलर. तुम्ही उधारीवर माल विकला ना, तुम्ही सहन करायचे, तर त्याला म्हणायचं नॉन रिसोर्स फॅक्टरिंग. आणि रिसोर्स फॅक्टरिंग म्हणजे काय, जर हे पैसे चूक झाली बघा. जर पैसे कोणी सहन करायचे, जर तो लॉस असेल ना तर लॉस सहन करायचा. जे पैसे बुडवले ते कोणी सहन करायचे, क्लायंटने. तर त्याला म्हटलं जातं रिसोर्स फॅक्टरिंग. आणि नॉन रिसोर्स फॅक्टरिंग म्हणजे पैसे कोणी सहन करायचे, फॅक्टरने. फॅक्टरने पैसे जर ते द्यायचे, म्हणजे लोकांनी पैसे ठकवलेले पैसे पण फॅक्टर देण्यास रिस्पॉन्सिबल असेल तर त्याला म्हणतात नॉन रिसोर्स. आणि जर ते पैसे फॅक्टर सांगणार मी काय देणार नाही तुमचे ठकवलेले पैसे, तर त्याला म्हणतात रिसोर्स फॅक्टरिंग. बघा, इन दिस टाईप ऑफ फॅक्टरिंग द फॅक्टर मॅनेज द रिसिवेबल विदाउट टेकिंग द रिस्क लाईक बॅड डेब्ट. रिसोर्स फॅक्टरिंग म्हणजे काय, रिसोर्स फॅक्टरिंगमध्ये फॅक्टर कुठची रिस्क घेत नाहीत. फुल रिस्क इज बॉर्न बाय द फर्म क्लायंट इटसेल्फ. द फॅक्टर इज रिसोर्स to the client to bad debt purchase receivable. Factoring turn out to be irrevocable. Under resource factoring, the factor does not bear the credit risk, and if the customer default of repayment, client must goes the loss incurred by the factor. The factor charge including maintenance charges of the sales ledger debt collection. बघा, रिसोर्स फॅक्टरिंग म्हणजे बघा कसं सोपं आहे. रिसोर्स फॅक्टरिंग म्हणजे यामध्ये रिस्क कोणाची असते, तर क्लायंटची असते. जर ज्याला माल विकला त्याने तो मालाचे पैसे बुडवले तर तेवढे पैसे क्लायंटला पुन्हा कोणाला द्यावे लागतात, फॅक्टरला द्यावे लागतात. म्हणजे यात फॅक्टरचा काही लॉस होत नाही. ज्याला म्हटलं जातं रिसोर्स फॅक्टरिंग. म्हणजे एखाद्याला 80,000ची वस्तू विकली तर फॅक्टर 1 लाखाची वस्तू विकले, 80% अमाऊंट तुम्हाला फॅक्टरने दिले म्हणजे 80,000. आणि अंतिमतः त्या माणसाने दिले किती, फक्त 50,000. तर राहिलेले 50,000 कोणाला द्यावे लागणार सांगा, सेलरला, फॅक्टरला द्यावे लागणार. याला म्हणतात रिसोर्स फॅक्टरिंग. यामध्ये रिस्क कोण बेअर करतो, रिस्क म्हणजे बॅड डेब्टची रिस्क कोणाची असते, सेलरची असते, फॅक्टरची नसते. आता पुढचं बघूया नॉन रिसोर्स फॅक्टरिंग. बघूया रिसोर्स फॅक्टरिंग झालं, नॉन रिसोर्स हे बघा नॉन रिसोर्स फॅक्टरिंग. हिअर द फर्म गेट्स टोटल क्रेडिट प्रोटेक्शन बिकॉज कम्प्लीट रिस्क ऑफ टोटल रिसिवेबल इज बॉर्न बाय द फॅक्टर. एवढंच लक्षात ठेवा, या रिस्क कोणाची असते, कम्प्लिटली रिस्क कोणाची असते, फॅक्टरची असते. इन द केस ऑफ नॉन रिसोर्स फॅक्टरिंग द लॉस अरायझिंग आउट ऑफ बॅड डेब्ट आर टू बी बॉर्न बाय द फॅक्टर हिमसेल्फ. जर लॉस झाला तो कोणाकडचा असतो सांगा, फॅक्टरचा असतो. फॉर दॅट ही चार्ज अ हायर कमिशन. आणि त्याला कमिशन मात्र काय भेटते, हायर मिळते. नो ॲज अ डिक्लेअर्ड कमिशन. हेअर द फॅक्टर इज ऑल्सो ॲक्टिव्हली असोसिएटेड विथ द प्रोसेस ऑफ ग्रँट ऑफ क्रेडिट अँड एक्सटेन्शन ऑफ लाईन ऑफ द क्रेडिट टू द कस्टमर ऑफ द क्लायंट. यामध्ये याचा ॲक्च्युअली रोल असतो. जेव्हा तुम्ही उधारीवर माल विकली जातात, लॉस सहन कोण करतो, फॅक्टर करतो. त्यामुळे तुम्हाला फॅक्टरला सांगावं लागतं की याला आपण फॅक्टरवर माल विकतो. पुढचं एक काय, मॅच्युरिटी फॅक्टरिंग. मॅच्युरिटी फॅक्टरिंग म्हणजे काय, जो काय कालावधी कंप्लीट झाल्यानंतर, बघा इंग्लिशमध्येच बघूया. इट इज द ऑल्सो नोज कलेक्शन फॅक्टरिंग अंडर द. म्हणजे कलेक्शन म्हणजे काय, कलेक्शन पूर्ण झालं की तुम्ही कलेक्शनचे पैसे कोणाला द्यायचे, फॅक्टरला द्यायचे. याला म्हटलं आता मॅच्युरिटी फॅक्टरिंग. इट इज ऑल्सो नोन ॲज कलेक्शन फॅक्टरिंग अंडर द दिस अरेंजमेंट एक्सेप्ट प्रोव्हाइडिंग फायनान्स ऑल अदर बेसिक कॅरेक्टरीज ऑफ द फॅक्टरिंग आर प्रेझेंट. यामध्ये सगळे कॅरेक्टरीज असतात एक्सेप्ट काय, फायनान्स. फायनान्स ते प्रोव्हाइड केले जात नाही. द पेमेंट इज affected to the client at the end of the collection period or the day of collection accounts, whichever is earlier. यामध्ये पैसे कधी भेटतात? जेव्हा तुमचा ग्राहक पैसे देणार तेव्हा फॅक्टर पैसे कोणाला देणार? तुम्हाला देणार. म्हणजे हा असा वसुली एजंट असतो. तो काय करतो? लोकांकडची वसुली करतो आणि तुम्हाला देतात. त्याला म्हणतात मॅच्युरिटी फॅक्टरिंग. पुढचं आहे काय? ॲडव्हान्स फॅक्टरिंग.
ॲडव्हान्स याच्या उलट, ॲडव्हान्स म्हणजे काय, तुम्हाला अगोदर पैसे दिले जातात. दिस कुड बी विथ ऑर विदाउट रिसोर्स. अंडर दिस अरेंजमेंट द फॅक्टर प्रोव्हाइड ॲडव्हान्स ऑफ द इनवायसिस ॲट द ॲग्रीड रेट इंटरेस्ट टू द क्लायंट ऑन अनकलेक्टिंग अँड नॉन ड्यू रिसिवेबल. यामध्ये ॲडव्हान्सली तुम्हाला पैसे पेड केले जातात. दिस इज द ओनली प्री पेमेंट अँड नॉट ॲन ॲडव्हान्स. यामध्ये तुम्हाला प्री पेमेंट केलं जातं. अंडर दिस द कस्टमर इज नॉट नोटिफाईड अबाउट द अरेंजमेंट बिटवीन द client and factor, hence